वारे वाहत आहेत ते निवडणुकीचे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगानं काल जेव्हा अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपली, शेवटची तारीख संपली, तेव्हा प्रचंड मोठं नाराजी नाट्य ज्या इच्छुकांना फॉर्म मिळाले नाहीत, अर्ज मिळाले नाहीत, उमेदवारी मिळाली नाही, त्या सगळ्यांचं उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्याचाच पार्ट 2 आज राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल ज्या पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी आणि राडेबाजी झालेली होती तेच चित्र आजही कायम राहिलं। भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला। मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड या दोन नेत्यांना टार्गेट करत त्यांची गाडी अडवली गेली, शिव्याशाप दिले गेले, संताप व्यक्त केला गेला। नेत्यांसमोरच त्यांच्याच फोटोंना काळं फासलं गेलं, त्यांचे फोटो फाडले गेले आणि यावेळी मग पोलीस संरक्षणात सावे आणि कराड यांनी इथून काढता पाय घेतला। पण इतक्यानंच नाराजांचा संताप शांत झाला नाही, तर काहींनी थेट अंगावरती रॉकेल ओतून घेत कराड आणि सावेंसमोर आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला। पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला। पण नाराजांचा उद्रेक, त्यांचा संताप काही शांत झाला नाही। नातेवाईक आणि जवळच्यांच्या उमेदवारीसाठी निष्ठावंतांचा बळी दिल्याचा आरोप करत नाराज इच्छुकांनी आज सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली। आपल्याला पाहायला त्यांना या ठिकाणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, फाडण्यात येतो आहे आणि संभाजीनगरमध्ये बीजेपी चांगल्या पक्षाची, हे जे लोकल दोन मंत्री आहेत ते बदनामी करतायत। हा सगळा रोष भागवत कराड आणि अतुल सावेंवर आहे। हे दोघा लोकांनी राजकारण केलं। आमचा खूप घात केला, या लोकांनी खूप घात केला। प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे। तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला। यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब, यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब, काम नसताना जातीवाला पाहुणा म्हणून तिकीट दिलं त्यांनी, म्हणून तुझ्या पाहुण्याला मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? 5% महिलांना सुद्धा तिकीट दिलं नाही, कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं। यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना तिकडे बांगडे आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा। पार्टी असेल तर कार्यकर्ते जातीवाद केला साहेब यांनी, भागवत कराडने जातीवाद केला आणि साहेबांनी यांचा तिकीट दिलं। तर तिकीट वाटपात डावललं गेल्यामुळे राज्यभरातल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा रोष हा प्रचंड आहे आणि बरेचसे नेते त्या रोषापासून आजही वाचू शकले नाहीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गोष्टी आणखी पुढच्या स्तराला गेल्या। घोषणाबाजी झाली, नेत्यांसमोर त्यांचेच फोटो फाडले गेले, पण एका महिला कार्यकर्तीनं चक्क एका स्थानिक नेत्याच्या कानशिलात लगावली। विशेष म्हणजे हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या नजरेसमोर घडला। अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ऐन वेळेला उमेदवारी नाकारल्याचं कळताच या महिलेचा संयम सुटला आणि या महिलेनं संबंधित नेत्याच्या कानशिलात लगावली। पेनेकर साहेबाला तर माहिती होतं ना, प्रशांत बदाने माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्र्याकडे जाऊन माझ्या नवऱ्यासाठी तिकीट मागू शकत नव्हता का? फक्त हे लोक एक नंबरचे स्वार्थी आहे, मतलबी आहे, फक्त यांची पोळी शेकता, यांचं मतलब पाहिजे फक्त। हे सामान्य कार्यकर्त्यांना लोकांना फक्त यूज करून घेत आहे। अशा माणसाला तिकीट दिलं की त्याचं ग्राउंड मध्ये त्याला कोणी ओळखत पण नाही, त्याचं नाव पण नाहीये। आता आमच्या वार्डात लोकांना असं हे झालेलं आहे की आपल्या प्रशांत बदाने भाऊला तिकीट नाही तर आम्ही मतदान तरी कोणाला करायचं? कारण तुमची भूमिका काय असेल आता तर या पापींना तर धडा शिकवायचाच आहे आम्हाला, या पापींना धडा शिकवायचा आहे आम्हाला सगळं भाजपीतून संपून टाकायचंय संभाजीनगर मधून आता। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते इतके टोकाचे नाराज झाले की ते अतुल सावे मंत्री यांचं सुद्धा ऐकेनात, भागवत कराड यांचं सुद्धा कार्यकर्त्यांच्या नाराजी समोर निभावला गेला। अखेरीस या नाराजांना शांत करण्यासाठी आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले। केणेकर यांनी जवळ घेतला आणि त्यानंतर भदाणे यांना अश्रू अनावर झाले। आमदार संजय केणेकर
अन्याय झालेला आहे भाऊ, खूप मोठा अन्याय झालाय भाऊ. सुशील बूम हटा देणार, मी बाईक लावली. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. तर कार्यकर्त्यांची नाराजी समजून त्यांना योग्य न्याय दिला जाईल असं जरी नेते सांगत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र नेत्यांच्या शब्दावरती अजिबात विश्वास नाही आणि याचंच प्रतिबिंब दिसलं ते दिव्या मराठे यांच्या आंदोलनामध्ये. छत्रपती संभाजीनगरात उमेदवारी नाकारली गेल्यामुळे भाजपच्या इच्छुक दिव्या मराठे यांनी कालही प्रचंड मोठा गोंधळ घातला होता, घोषणाबाजी केली होती. निवडणुकीत उमेदवारी नाही पण आता स्वीकृत नगरसेवक पद तरी मिळावं यासाठी दिव्या मराठे यांनी थेट उपोषणाची हाक दिली. दिव्या मराठे यांच्या उपोषणाला साथ मिळाली ती प्राप्ती चव्हाण आणि वर्षा साळुंखेंची. या सर्व नाराजांची मनधरणी करण्याचे आता भाजपनं प्रयत्न सुरू केले. भाजपच्या शहराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले पण आंदोलक काही माघार घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे आता शहराध्यक्षांकडनं कारवाईचा इशारा सुद्धा दिला जातोय. मी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिलांमध्ये अर्ज दाखल केलेला होता इच्छुक उमेदवार म्हणून. त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये सर्वानुमते माझं 99% फायनल पण झालेलं होतं. परंतु शेवटचे काही तास नगरसेवक असलेले संजय चौधरी यांच्या बायकोला ते उमेदवारी देण्यात आलेली आहे. उपोषणावर तुम्ही ठाम आहात? उपोषणावर ठाम आहे मी. मागणी काही नाही, जी उमेदवारी दिलेली आहे माझ्या जागेवरती रद्द करावी यांनी. तुम्ही अर्ज भरलाय? मी अर्ज भरलेला आहे. अपक्ष की भाजपकडून? दोन्ही भरलेले, भाजपकडून पण भरले, अपक्ष पण भरले. मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिलांमधून मागणी केलेली होती. तर माझी आताची भूमिका काय तुमची? आताची भूमिका आहे ते जे उमेदवारी जाहीर केलेली ती रद्द करण्यात आली आणि त्या जागेवर माझी एकनिष्ठ पदाधिकारी असेल तिला देण्यात यावी. मी प्रभाग क्रमांक 3 मधून प्राप्ती संदीप चव्हाण सर्वसाधारण महिला म्हणून फॉर्म भरलेला होता आणि माझ्या जागेवर दुसरं कुणीही तिथं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती पण माझ्या जागेवर त्यांनी एका कार्यकर्त्याच्या बायकोला उमेदवारी दिली आणि माझी एवढीच मागणी आहे की ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी कॅन्सल करण्यात यावी. ठीक आहे, उपोषण कधी मागे घेणार? जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची मागणी आमच्या जागेवर आमच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा. तर कालपासून राज्यभरामध्ये गाजतेय ती भाजपच्या इच्छुक उमेदवारांची तिकीट न मिळाल्यामुळे होणारी नाराजी आणि त्यांनी पुकारलेली आंदोलनं. पण या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया. 1600 अर्ज आले आहेत, जागा 153. नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700. त्यामुळे कार्यकर्त्याची थोडी नाराजी झाली.